नमस्कार. आपल्या नगरी झटका यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करते. आज आपण बनवले राजस्थानी घेवर. रक्षाबंधन जवळ आल्यामुळे सगळीकडे मिठाई बनवली जाते. आज आपण बनवलेले राजस्थानी घेवर हे मार्केटमध्ये जर घ्यायला गेलो तर 150 किंवा 200 रुपयाला एक असा मिळतो. पण कमीत कमी साहित्यामध्ये घेवर कसा बनवायचा हे आज आपण डिटेल रेसिपी बघणार आहोत. मी सुद्धा ही मिठाई अगदी पहिल्यांदाच बनवत आहे, पण पहिल्याच ट्रायमध्ये एकदम छान बनली आहे. तर सगळ्यात आधी आपण रबडी बनवून घेऊ. रबडी बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये अर्धा लिटर फुल फॅट मिल्क घेतलं आहे. रबडी बनवण्यासाठी थोडासा वेळ लागतो, त्यामुळे आपण रबडी सगळ्यात अगोदर बनवून घेऊ. यानंतर एका पॅनमध्ये साजूक तूप आपण मेल्ट करून घेऊ. हे गरम केलेलं साजूक तूप एका बाउलमध्ये 3 ते 4 चमचे मी घेतले. शक्यतो 4च चमचे घ्यायचे, म्हणजे आपण मैदा त्या प्रमाणात वापरणार आहोत. यानंतर एक बर्फाचा गोळा घ्यायचा आहे. फ्रीजमध्ये अगोदरच खूप मोठा बर्फ तयार करून ठेवायचा आहे, कारण की ही मिठाई बनवण्यासाठी जास्तीत जास्त थंड पाणी आणि बर्फाचा वापर केला जातो. बर्फाच्या गोळ्याने हे तूप छान फेटून घ्यायचं आहे. जे वितळलेलं तूप असतं ते बर्फामुळे एका जागी गोळा होतं. आता यामध्ये जे थोडंसं पाणी ते आपण बाजूला काढून घेऊ आणि हे जे लोणी तयार झालं याला आपण छान मऊसूत होईपर्यंत फेटायचं आहे. सलग 3 मिनिटे याला फेटल्यामुळे हे एकदम हलकं आणि मऊ होतं. ही प्रोसेस थोडीशी मेसी आहे, पण तूप हलकं होईपर्यंत हे फेटावंच लागतं. तुम्ही बघू शकता एकदम हलकं आणि मऊसूत हे तूप झालं आहे आपलं. यानंतर यामध्ये मी टाकणार आहे अर्धी वाटी मैदा. 4 चमचे तुपासाठी मी अर्धी वाटी मैदा घेतला आहे. हा मैदा तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. बालुशाही बनवताना ज्याप्रमाणे आपण सगळा मैदा तुपाला मळून घेतो त्याचप्रमाणे हे करून घ्यायचं आहे. तुपाचं आणि मैद्याचं प्रमाण मॅच झालं पाहिजे. तर या प्रकारचे असे गोळे तयार झाल्यानंतर आपण यामध्ये थोडं थंड पाणी ॲड करणार आहोत. तर मी फ्रीजमध्ये अगोदरच थंड केलेलं पाणी यामध्ये घातलं आहे. तर अगोदर मैद्याच्या सगळ्या गाठी मोकळ्या करून घ्यायच्या. अगोदर मी 1 वाटी पाणी घेतलं आहे आणि त्यातलं पण अर्धं पाणी यामध्ये वापरलं आहे. तर सगळ्या गाठी विरघळल्यानंतर आपण थोडं पाणी यामध्ये घालायचं आहे. एकदम स्मूथ आणि लम्स फ्री बॅटर ह्याचं तयार करायचं आहे. तर याप्रमाणे सतत हलवत याला मिक्स करायचं आहे. याप्रमाणे धार पडेल अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. हे बॅटर आपण व्यवस्थित गाळून घेऊ, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या गाठी असतील तर त्या निघून जातील. तर या बॅटरमध्ये आपण अजून अर्धी वाटी पाणी घालू. हे सुद्धा थंडच पाणी मी वापरलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता जी धार आपल्याला घेवर बनवण्यासाठी हवी आहे ती आता आलेली आहे. बरोबर 20 मिनिटामध्ये आपली रबडी तयार झाली आहे. अर्धा लिटर दुधामध्ये 1.5 वाटी रबडी सहज बनते. रबडीमध्ये मी अगोदरच पाव वाटी साखर घातली आहे आणि आता पाव चमचा आपण वेलची पूड घालू. रबडी बनवत असताना मी एकदासुद्धा तिला हलवली नाही, त्यामुळे एकदम लच्छेदार रबडी तयार झाली आहे. यानंतर घेवर डिप करण्यासाठी आपल्याला लागणार आहे पाक. पाक बनवण्यासाठी मी अर्धी वाटी साखर घेतली आहे आणि त्यामध्ये पाव वाटी पाणी टाकलं आहे. हा पाक फार वेळ शिजवायचा नाही आहे, साधारण 10 मिनिटे शिजवायचा आहे आणि 1 तारी पाक ह्याचा बनवून घ्यायचा आहे. मधून याला आपण चेक करू शकतो. तर 1 तारी पाक आपला तयार झाला आहे. यानंतर एका पातेल्यामध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे. तर हा बॅटरचा बाउल मी एका बर्फ घेतलेल्या भांड्यामध्ये ठेवला आहे. घेवर टाकत असताना बर्फामध्येच ठेवायचा आहे. तर तेल कडकडीत तापल्यानंतर छोट्या चमच्याच्या मदतीने तेलामध्ये एक धार सोडायची आहे. हे बॅटर तेलामध्ये टाकत असताना गॅसची फ्लेम मध्यम ते कमी ठेवायची आहे. जर सतत आपण गॅस फुल ठेवला तर काय होतं हे मी तुम्हाला पुढच्या घेवरला दाखवते. तर या पद्धतीने ड्रॉप बाय ड्रॉप आपण सगळं बॅटर यामध्ये टाकणार आहोत. तर याप्रमाणे 20 ते 22 वेळा हे छोटे चमचे भरून बॅटर मी तेलामध्ये टाकते आहे. घेवरला प्रॉपर जाळी आणि प्रॉपर हाईट येण्यासाठी ही प्रोसेस रिपीट करावीच लागते. तर ही एक राजस्थानी डिश आहे आणि स्वीट शॉपमध्ये खूप महाग पण मिळते. आज मी पहिल्यांदाच घेवर बनवते आहे. यापूर्वी मी कधीही बनवलेला नाही आहे किंवा साधा ट्रायसुद्धा केलेला नाही आहे. पण पहिल्याच प्रयत्नामध्ये माझे घेवर एकदम परफेक्ट आणि एकदम जाळीदार झाले. कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळी मनापासून करतो त्यावेळी ती सक्सेस होतेच. आणि त्याहून आनंदाची गोष्ट म्हणजे आपण आवडीने बनवलेला एखादा पदार्थ आपले मुलं ज्यावेळी आनंदाने खातात तो आनंद वेगळा असतो. तर हा माझा फर्स्ट घेवर आहे. थोडासा वेडावाकडा झाला आहे, पण परफेक्ट बनला आहे. कुठेही तुटलेला नाही आहे.
किंवा ओव्हरकुक झालेला नाही आहे. सुरीच्या मदतीने ह्याच्या कडा सोडवून घ्यायच्यात आणि त्यानंतर घेवर एका ताटामध्ये निथळायला ठेवायचा आहे. याच पद्धतीने आपण उरलेले घेवर तयार करून घेऊ. फ्लेम मीडियम असेल याची काळजी घ्यायची आहे. तर याचप्रमाणे आपला दुसराही घेवर अगदी परफेक्ट झाला आहे. पहिल्यापेक्षा तरी छान झाला आहे. यालासुद्धा आपण काढून घेऊ. तर आता तिसरा घेवर बनवताना माझ्याकडून काय चूक झाली हे मी तुम्हाला सांगते. फुल फ्लेम असताना मी बॅटर ओतत गेले. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता याला परफेक्ट जाळीसुद्धा आली आहे. मलासुद्धा खूप आनंद वाटला की इतका परफेक्ट घेवर तयार झाला आहे. पण चूक इथे झाली, ओव्हर फ्राय झाल्यामुळे हा घेवर तेलामध्येच तुटणार आहे. खूप जास्त प्रमाणात तेल शोषल्यामुळे हा तुटतो. ह्याच्या कडा तर सुटल्यात पण हा तेलामधून बाहेर येणार नाही. तर इथे मी तुम्हाला एक टिप सांगू इच्छिते. घेवर बनवत असताना गॅस मध्यम ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. जाळीदार घेवर तयार तर झाला आहे पण तो तुटला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्याला परफेक्ट जाळी तर आली आहे पण तो तुटला आहे आणि खूप नरमसुद्धा झाला आहे. तर आपण बाकीच्या घेवरला छान रबडीने सजवूया. एका जाळीच्या प्लेटमध्ये मी घेवर ठेवला आहे. आपण जो पाक बनवून ठेवला होता तो आपण यावर घालू, म्हणजे याला छान एक गोड चव येईल. शुगर सिरप अगदीच घट्ट व्हायला हवं आहे. यानंतर आपण रबडी लावून घेऊ. रबडी लावून झाल्यानंतर आपण ड्रायफ्रूटने याला सजवून घेऊ. अशा एक ना अनेक मिठाई आपण रक्षाबंधनसाठी बनवू शकतो. तर त्यातलीच ही एक स्वीट डिश. तर आजची रक्षाबंधन स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे व्हिडिओचे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील. कुठली रेसिपी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. रक्षाबंधनच्या मी आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.